नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आपण रोजच्या नाश्त्यामध्ये पोहे किंवा उपमा तर बनवत असतोच, पण आज आपण एक मस्तपैकी नाश्त्याची रेसिपी बनवतोय आणि हे जे काही साहित्य आपण वापरतो ते आपल्याला अगदी घरातलं साहित्य असल्यामुळे ही रेसिपी आपण अगदी केव्हाही बनवू शकतो. मुलांपासून मोठ्यांना आवडणारी अशी मस्तपैकी ही भन्नाट रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात, पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता इथं बघा, मी 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलंय. तुम्ही तांदळाचं पीठ विकतचं किंवा घरी तयार केलेलं घेऊ शकता. हे तांदळाचं पीठ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. ज्या वाटीनं आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीनं आपण अर्धी वाटी इतका रवा घेतोय. रवा बारीक जाड कसाही घेऊ शकता. त्याच वाटीनं आपण अर्धी वाटी इतकी दही घेतलंय. दही नसेल तर ताक वापरू शकता. त्यानंतर पाव वाटी मी दह्याच्याच वाटीमध्ये पाणी घातलं आणि ते घातलं. आता हे सगळं आपण मिक्सरमधून चांगलं फिरवून घेणार आहोत. आता आपण हे असंही मिक्स करू शकत असतो, मात्र ह्याच्या पिठाच्या गाठी होतात, त्यामुळे आपण हे मिक्सरमधून चांगलं फिरवून घेतोय, जेणेकरून हे एकसारखं आणि छानपैकी बॅटर तयार होतं. आता हे मिक्सरमधून बघा मी चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे. अगदी छान असं एकसारखं माझं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नाही आहेत. जर आपल्याला हे वाटणं आणखीन थोडंसं पाण्याची गरज लागली तर आपण आणखीन थोडं देखील पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो, जेणेकरून हे अगदी छान असं एकसारखं बॅटर तयार होईल. हे बॅटर तयार करताना जास्त घट्टही नसावं आणि जास्त पातळही नसावं. आता हे बॅटर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा मी बॅटर काढून घेतलेलं आहे. मी तुम्हाला जवळून देखील दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पिठाची कन्सिस्टन्सी अगदी कशी ठेवलेली आहे. जर समजा तुमचं पीठ थोडं पातळ झालं, तुम्ही ह्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ देखील ॲड करू शकता. आता बघा अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण काही पदार्थ घालूयात. तर त्यामध्ये सुरुवातीला मी एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची आणि बारीक चिरून घेतलेली मी तर कोथिंबीर वापरलेली आहे. त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. हे सगळे जिन्नस आपण चांगलेसं मिक्स करून घेणार आहोत. आता माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या ह्याच्यामध्ये मी वापरले. तुमच्याकडे असेल तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर किंवा बीटाचा पण वापर करू शकता, ज्यामुळं आपली रेसिपी ना आणखीन हेल्दी आणि आणखीन टेस्टी बनेल. आता कांदा टोमॅटो घातल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हे पीठ थोडंसं घट्टसर वाटतं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता, कारण जर बऱ्याच वेळा काय होतं हे पदार्थ घातल्यामुळे थोडंसं पीठ दाटसर होतं. आता बघा माझं पीठ अगदी परफेक्ट आहे. मला अजिबात याच्यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज वाटत नाही आहे आणि भरपूर भाज्या घातल्यामुळे ना ते अगदी बघा कलरफुल असं दिसतंय पण, आणि त्याबरोबर हे हेल्दी पण बनतं. मुलांना ना बऱ्याच वेळी कांदा टोमॅटो काढून ती रेसिपी खायची सवय असते, पण अशा वेळी जर तुम्ही ही रेसिपी बनवून द्याल ना तर मुलांना कळणार पण नाही की यामध्ये आपण कांदा टोमॅटो वापरलं. त्यामुळे अगदी त्यांच्या पोटामध्ये ना सगळ्या भाज्या जातील, इतकी मस्त ही रेसिपी तयार होते. आता हे सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये रवा वापरला, त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं रेस्ट करूयात. 10 मिनिटं झाल्यानंतर बघा मी झाकण काढून घेतलं आणि बॅटर अगदी छान रेस्ट झालं होतं. ह्यामध्ये आता आपण पाव चमचा इतका खायचा सोडा घालूयात. तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तुम्ही तर अर्धा चमचा इनो पण घालू शकता. आता हा सोडा ना ह्या पूर्ण पिठामध्ये चांगला असा एकसारखा मिक्स करून घ्यायचा. ही रेसिपी इन्स्टंट असल्या कारणामुळं इथं मी सोडा वापरला. ह्यामुळं काय होतं, रेसिपी अगदी छान जाळीदार आणि सॉफ्ट स्पॉन्जी बनते, त्यामुळे मी सोडा वापरला. सोडा घातल्यानंतर ना ही रेसिपी अगदी पटकन आपण बनवायला घ्यायची, जेणेकरून सोड्याची जी काही रिॲक्शन आहे ती अगदी छानपैकी बनते आणि त्यामुळे आपली रेसिपी अगदी छान मस्तपैकी जाळीदार बनते. सोडा बघा मी चांगलासा मिक्स करून घेतलेला आहे आणि बॅटर बघा मगाचपेक्षा थोडंसं मला अगदी पातळ आणि अगदी छानपैकी हलकं फुलकं वाटतंय. तर बॅटर तयार आहे, तर लगेचच रेसिपी बनवायला घेऊयात. तर त्यासाठी इथं बघा गॅसवरती मी छोटा पॅन ठेवला. तुम्ही पॅनच्या ऐवजीनं तवा पण ठेवू शकता, पण पॅन का ठेवला हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. ह्याला बघा थोडंसं तेल लावून घेतलं आणि गॅस मध्यम करून घेतला. पुन्हा आता बॅटर मी चांगलं मिक्स करून घेतलं आणि पळी भरून बॅटर आता आपण ह्या पॅनमध्ये घालतोय आणि थोडंसं आपण ह्याला पसरवून घेतोय. पॅन वापरल्या कारणामुळे ना ह्याला छानपैकी असा एकसारखा गोलाकार आकार येतो आणि त्याबरोबर ना हे मस्त असं जाळीदार आणि थोडेसे जाडसर बनतात. ही रेसिपी ना थोडीशी जाडसर बनवायची, त्यामुळे ना खाताना ती खूप मस्त अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी लागते. तुम्ही बघू शकता 2 मिनिटं मी गॅस मोठा ठेवला, जेणेकरून ह्याला छानपैकी अशी जाळी पडते. त्यानंतर 2 मिनिटांनंतर गॅस बारीक केला. झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं वाट पाहूयात. 2 ते 3 मिनिटांनंतर बघा मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता याला छानपैकी अशी मस्त जाळी पडली आणि अगदी ते छानपैकी बघा सॉफ्ट आणि स्पॉन्जी पण झालंय. तर वरून आणि कडेनं आता आपण थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण हे पलटवून घेणार आहोत. दोन्ही बाजूनं शेकल्यामुळे ना अगदी मस्त असे हे तांदळाच्या पिठाचे उत्ताप्पे किंवा अशा पद्धतीने आपण हे पॅनकेक्स देखील म्हणू शकतो, इतके मस्त तयार होतात ना. ह्याचा रंग बघा आणि त्याबरोबरच ना तांदळाच्या पिठामुळे ह्याला अगदी छानपैकी कुरकुरीतपणा येतो. बऱ्याच आपल्याला चपाती वगैरे लाटायचा कंटाळा येतो, त्यावेळी पण तुम्ही मस्त
मस्तपैकी अशी हेल्दी रेसिपी बनवू शकता. मी हे जे उत्तापे होते ते काढून घेतले आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे उत्तापे देखील बनवून घेणार आहोत. उत्तापे बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे आपण जो पॅन घेतोय तो चांगला कडकडीत तापलेला असावा. थोडं तेल घालून बॅटर चांगलं एकसारखं पसरवून घ्यायचं. 2 मिनिटं गॅस मोठा ठेवून त्यानंतर गॅस मीडियम करायचा आणि झाकण ठेवून हा उत्तापा चांगला असा मस्त जाळीदार होऊ द्यायचा. त्यामुळे काय होतं, त्याला छानपैकी जाळी पडते. जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल, तुम्ही हे पीठ रात्रभर देखील फर्मेंट करून दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला देखील बनवू शकता. रोजच्या पोहे उपमाला जर काहीतरी पर्याय हवा असेल आणि काहीतरी हेल्दी आणि अगदी झटकीपट हवा असेल, तुम्ही पटकन ही रेसिपी बनवू शकता. कोणत्याही प्रकारची झंझट नाही आहे किंवा कोणतेही वेगळे मसाले आणि कोणतेही वेगळे पदार्थ न वापरता तरी देखील आपण छान अशी रेसिपी बनवू शकतो. तर तुम्हाला माझे आजची तांदळाच्या पिठाचे आपण उत्तापे कसे वाटले हे मला जरूर कळवा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. आता छानपैकी असे आपले बघा हे उत्तापे तयार झाले आहेत. दोन्ही बाजूने अगदी मस्तपैकी भाजले गेले. सकाळी ना कोणत्या प्रकारची चटणी किंवा कोणत्याही प्रकारच्या आपल्याला वेगळ्या प्रकारची भाजी वगैरे न करता देखील ना हे मस्तपैकी असे आपले उत्तापे खूप छान लागतात. कोणत्याही चटणीची वगैरे अजिबात गरज नाही आणि हे गार झाल्यानंतर ना तरी देखील ते खूपच छान लागतात. जर तुम्हाला मुलांना नाश्त्याला काहीतरी बनवायचं आहे, संध्याकाळी वेगळी काहीतरी हवं आहे, तर तुम्ही अशी ऑल इन वन मस्तपैकी हेल्दी रेसिपी नक्कीच बनवू शकता. तर तुम्हाला माझी आजची ही तांदळाच्या पिठाची उत्तापांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूत असे एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.